कारणदेह म्हणजेच अज्ञान किंवा अविद्या या कारणापासून स्थूल देह व सूक्ष्मदेह हे कार्य झाले, म्हणूनच अज्ञानाला किंवा अविद्येला कारणदेह म्हणतात. अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाविषयीचे अज्ञान. स्वस्वरूप म्हणजेच मी कोण आहे याचे ज्ञान नसणे म्हणजेच अज्ञान होय. आनंदमय कोश. निर्विषय म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांशिवाय आनंद अनुभव करणारा म्हणून यास आनंदमय कोश असे म्हणतात. आनंदमय कोशात पंचप्राणांव्यतिरिक्त इतर सर्व इंद्रिये म्हणजेच पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अज्ञानात लीन अर्थात सुप्तावस्थेत असतात. कारणदेहाची सुषुप्त अवस्थेतील 8 तत्वे पुढीलप्रमाणे. कारणदेहाची अवस्था सुषुप्ती अवस्था अर्थात गाढ निद्रा म्हणजेच सुषुप्तावस्था होय. कारणदेहाचे स्थान हे हृदय आहे. हृदयाचे कार्य सुषुप्ती अवस्थेत देखील सुरूच असते. वाणी किंवा वाचा ही पश्यंती वाणी म्हणजे एकल मनाचे भाषण. भोग हा आनंद म्हणजे सुषुप्ती अवस्थेत पंचविषयरहित मिळणारा आनंद. शक्ती द्रव्यशक्ती अर्थातच सुषुप्त अवस्थेतील केवळ आनंदानुभव ही द्रव्यशक्ती होय. कारणदेहाचा गुण हा सुषुप्त अवस्थेत तमोगुण मानला आहे. याची मात्रा सुषुप्त अवस्थेमध्ये प्रणवाची म्हणजेच ओंकाराची 3री मात्रा अर्थात मकार. आणि अभिमान सुषुप्त अवस्थेमध्ये आनंदानुभव घेणारा प्राज्ञ नावाचा अभिमान. कारणदेहाविषयी निश्चय. मी कारणदेह नाही आणि मी आनंदमय कोशही नाही. कारणदेहाचे 8 घटक आणि आनंदमय कोशाचे 3 स्तर माझ्या खऱ्या स्वरूपाला परिभाषित करत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर मी कारणदेह नाही. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.